जसं मगाशी माझा एक प्रश्न होता की 7 वर्षांनी निवडणुका होत आहेत, त्याही सरळ मार्गाने होत नाही आहेत. धमक्या, दहशत, नाही, पण मला पैशाने माणसं विकत घेणं, अरे माझं तेच म्हणणं आहे ना. काय जर होणार? ते म्हणतायत की आम्ही विकास केला ना, तर मग तुम्हाला धमक्या का द्याव्या लागतायत? तुम्हाला पैसे का वापरायला लागतायत? तुम्हाला उमेदवारा मागे का घ्यायला लावताय? तुम्ही म्हणताय ना विकास केला, मग विकासावरती बोला. उद्धव साहेब किंवा राजसाहेब, या मुंबईमध्ये अनेक मोठे नेते महानगरपालिकेत गेले. जॉर्ज फर्नांडिस पासून अहिल्या रांगणेकर, मृणालताई गोरे असतील किंवा आपल्या शिवसेनेचे अनेक मनोहर जोशींपासून अनेक लोकसभा अध्यक्ष झाले. कधीही बिनविरोध निवडणुका चांगल्या माणसांच्या बाबतीत सुद्धा सोहनसिंग कोहली होते. आणि मनोहर आणि जोशी- आणि आणि असं काय आहे, 70 लोक बिनविरोध निवडून आले. नाही, आणि मनोहर जोशी ते अध्यक्ष झाल्यावर उमेदवाराच्या प्रचाराच्या किंवा अर्ज भरायला गेले नाहीत कधी, जसे आत्ताचे अध्यक्ष ते गेले तसे 70 ठिकाणी बिनविरोध. विधानसभेच्या महाराष्ट्रात बॅरिस्टर नाथपै सुद्धा बिनविरोध आले नाहीत आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मनोहर लोहिया बिनविरोध किंवा अटलजी कधी बिनविरोध आले नाहीत. मोदीने आलेच. मोदी आले नाहीत, अमित शहा आले नाहीत. पण या महाराष्ट्रामध्ये 70 लोक बिनविरोध निवडून येतात. ह्याचा तुम्ही कसं काय सामना करणार? नाही, मला तेच ना, मला काय बाकीच्या सगळ्या गोष्टींशी तुम्हाला भांडता येतं, अंगावर जाता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात, परंतु समाजामधल्या काही घटकांचं झालेलं जे अधपतन आहे याच्याशी काय करायचं हाच पहिला प्रश्न आहे. हे अधपतन महाराष्ट्राचं आहे. दुर्दैव आहे. अजित पवार भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, त्यांची युती आहे अधिकृतपणे, आणि ते निवडणूक पुण्यात आणि पिंपरी चिंचवडला स्वतंत्रपणे लढतात आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावरती मोठा हल्ला केला. त्यांचं म्हणणं आहे की भाजपला मस्ती आली, जे तुम्ही म्हणता. त्यांचं म्हणणं आहे भाजपने प्रचंड भ्रष्टाचार केलाय. त्यांचं म्हणणं आहे भाजपला नीतिमत्ता नाही. मला वाटतं ही त्यांची नुरा कुस्ती आहे. बरं. म्हणजे विरोधी पक्षाला तुम्ही स्पेसच ठेवायची नाही, हा. एकमेकावरती आरोप करायचे आणि निवडून आल्यावर एकत्रच व्हायचे. म्हणजे आता सुद्धा आम्ही एकत्र आलोय आणि मिंदेला मुंबईत ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी म्हणून ते वापरतायत. मिंदेचा वापर त्यासाठी करतायत, म्हणूनच त्याला शिवसेना आणि आमचं चिन्ह दिलंय. म्हणजे मराठी माणसामध्ये गोंधळ उडवायचा, त्याच्यात फूट पाडायची, मराठी माणसं फोडायची, हे मिंदेला दिलेलं काम आहे. पण ते काम तुम्ही एकत्र आल्यामुळे असफल झालेलं आहे. असफल झाले आणि मराठी माणसांनी ते आणखीन केलं पाहिजे. नाही, ते काय आहे, त्यांनी सगळ्या योजना आखल्या. हे कधी होईल असं त्यांनी अपेक्षाच कधी केली नव्हती. हो, कळलं का? त्याच्यावरती तो बंगला कोसळला ना त्यांचा.